या ठिकाणी आपल्याला पसरट बाउल घ्यायचा आहे आणि एखादी चाळण घ्यायची आहे। चाळणीमध्ये 2 कप मी या ठिकाणी मैदा घेतलेला आहे। 2 कप मैदा तुम्ही घेऊ शकतात किंवा 1 कप पीठ गव्हाचं आणि 1 कप मैदाही घेऊ शकतात। हे पूर्णपणे तुमच्या आवडीनुसार आहे। घेतलेला मैदा चाळून घेते आणि चाळूनच घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये असलेला कचरा संपूर्ण निघतो। अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा या ठिकाणी मी ओवा घेतलेला आहे। ओवा अशा प्रकारे थोडासा हातावरती क्रश करून टाकते, म्हणजे ओव्याचा फ्लेवर छान येतो। ओवा घालायचा नसेल तर थोडंसं जिरं सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता ज्या कपाने आपण 2 कप मैदा घेतलेला आहे ना, त्याच कपाच्या प्रमाणाने पाव कप तूप टाकायचं आहे। तूप आपल्याला कडकडीत गरम वगैरे असं करायचं नाही, तर नॉर्मलच टेम्परेचरचं तूप आहे, फक्त हे वितळलेलं तूप आहे। आता ही खारी बनवण्यासाठी आपण तूपही वापरू शकतो किंवा बटरचाही वापर करू शकतो किंवा अर्ध तूप अर्ध तेलही वापरू शकतात। हे पूर्ण तुमच्या आवडीप्रमाणे आहे। टाकून घेतलेलं तूप हे पूर्ण पिठाला अशा प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे कण्याकण्याला हे तूप लागेल। आता मी तुम्हाला अशी मूठ ओढून दाखवते। या ठिकाणी आपलं हे जे तूप आहे ते अगदी परफेक्ट झालेला आहे। इतपतच असा हा गोळा झाला पाहिजे। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे, नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे जे पीठ आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे मळताना हे पीठ आपल्याला सैलसर सुद्धा मळायचं नाही, तर असं छान थोडं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे ह्या प्रकारे। आणि अशा प्रकारे छान मळून घेतलं हे पीठ का मस्त स्मूथपणा या पिठाला येतो। आता पीठही तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे मळायचं आहे। खूप असं घट्ट सुद्धा नाही आणि सैलसर सुद्धा नाही। 10 मिनिटं अशाच प्रकारे हे पीठ आपण मळलेलं राहू देऊ। तोपर्यंत खारीसाठी साठा करून घेऊ। एखादी बाउलमध्ये पोहे खाण्याच्या चमचने 2 चमच या ठिकाणी तूप घेतलेलं आहे। तूप आता आपल्याला हे घट्टसर घ्यायचं आहे, वितळलेलं नाही। तूप किंवा बटर सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। तुपामध्ये आता 2 चमच आपल्याला मैदा घ्यायचा आहे। मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकतात। त्यानंतर तुपामध्ये घेतलेला मैदा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा आपला साठा तयार झालेला आहे। आता बनवलेला साठा आपण बाजूला ठेवू। 10 मिनिटं सुद्धा झालेले आहे। हे जे पीठ आहे त्या पिठाचे आपल्याला अशा प्रकारचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहे। जसे आपण चपात्या बनवतो ना, त्या पद्धतीने आपल्याला उंडे करायचे आहे। तर एवढ्या ह्या कणकेमध्ये 8 उंडे झालेले आहे। उंड्यांना छान असा गोलाकार आकार आपण देऊन घेऊ ह्या प्रकारे। आता जसं आपण चपातीसाठी उंडा घेतो ना, तसं उंडा घ्यायचा आहे आणि पोलपाटावरती लाटून घ्यायचा आहे। चपात्या लाटत असताना तूप किंवा पीठ लावायची गरज नाही, जर का आपण पीठ घट्टसर छान मळून घेतलं तर अशा प्रकारेही लाटून घेऊ शकतात। किंवा चिटकत असेल तर अगदी थोडासा आपल्याला मैदा यावरती भुरभुरायचा आहे आणि थोडंसं पीठ लावून ह्या चपात्या लाटून घ्यायच्या आहे। तर अशाच प्रकारे ही चपाती तुम्ही पाहू शकता चपातीप्रमाणे लाटून घेतलेली आहे आणि लाटून घेतलेली चपाती एखादी ताटामध्ये काढत घ्यायची आहे। दुसरी सुद्धा चपाती पहिल्या चपातीसारखीच लाटून घेतलेली आहे, ती सुद्धा ताटामध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या संपूर्ण चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे। आता सगळ्या चपात्या ह्या लाटून घेतलेल्या आहे। त्यानंतर शेवटची चपाती ही पोलपाटावरतीच राहू द्यायची आहे। त्यानंतर हा आपण बनवलेला साठा अशा प्रकारे लावत घ्यायचा आहे। जास्त ही सुद्धा लेअरमध्ये लावायचा नाही, अगदी हलका असा पसरट हा साठा आपल्याला पसरून घ्यायचा आहे। आणि साठा लावून घेतल्यानंतर ज्या आपण चपात्या लाटून घेतलेल्या आहे त्या एक एक चपात्या अशा प्रकारे ठेवायची आहे। पूर्ण काठापर्यंत व्यवस्थित ही जी चपाती आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे आणि मग दुसऱ्या चपातीला सुद्धा आपण साठा लावून घेऊ। दुसऱ्या चपातीला साठा लावून झाल्यानंतर त्यावरती आणखी तिसरी चपाती आपल्याला ठेवायची आहे। अशाच प्रकारे आपल्या संपूर्ण जेवढ्याही आपण चपात्या लाटलेल्या आहे तेवढ्या या ठेवायच्या आहे। चपात्या ह्या साधारण बारीकच आपल्याला लाटायच्या आहे, जास्त जाडसर ह्या ठेवायच्या नाही आणि साधारण 7 ते 8 लेयर पर्यंत तुम्ही करू शकतात। अति जास्त प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा चपात्या ह्या ठेवू नका, नाहीतर आतमध्ये खारी ही कच्ची राहील। 5 जरी ठेवल्या तुम्ही चपात्या, 5, 6, 7, 8 पर्यंत तुम्ही ह्या चपात्या ठेवू शकतात। अशाच प्रकारे संपूर्ण ह्या चपात्याला साठा हा लावून घेतलेला आहे। या प्रकारे तुम्ही पाहू शकतात पूर्ण 8 चपात्या ह्या ठेवलेल्या आहे। चपात्यांची तुम्ही जाडी पाहू शकता इतपत आलेली आहे। आता ह्या ज्या चपात्या आहे ना, एकावरती एक ठेवलेल्या आपल्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे, घडी करायची आहे।
इकडची बाजू सुद्धा तशाच पद्धतीने एकावरती एक फोल्ड करायची आहे। या प्रकारे अशी ही घडी झाल्यानंतर चौकणी थोडंसं दाबून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने दाबून घेऊ। आता या चपात्यांची आपल्याला मोठीच चपाती लाटायची आहे, म्हणून पोलपाट एवढं मोठं नाही, म्हणून किचन वटांच मी स्वच्छ असा पुसून घेते आणि त्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला पीठ भुरभुरायचं आहे। खाली पीठ टाकून घेते म्हणजे चपाती ही व्यवस्थित आपल्याला लाटता येईल। त्यावरती हा चौकणी केलेला उंडा ठेवते आणि वरतून सुद्धा थोडासा मैदा टाकून लाटण्याने एकसारखी अशी ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। लाटत असताना असं जास्त दाब देऊन सुद्धा ही चपाती आपल्याला लाटायची नाही, तर अगदी हलक्या हाताने ही चपाती अशा प्रकारे मोठ्या साईजमध्ये लाटून घ्यायची आहे। खूप अशी पातळसर सुद्धा लाटायची नाही दाब देऊन, नाहीतर हे जे लेयर आहे ते असे वेगवेगळे होणार नाही, किंवा जास्त जाडही ठेवायची नाही। जास्त जाड ठेवली तर खारी ही आपली आतमध्ये कच्ची राहील। आता चपाती ही अशी लाटून झालेली आहे। त्यानंतर आपल्याला ज्या साईजमध्ये खारी करायची आहे, ज्या आकाराची, त्या साईजमध्ये कट करायची आहे। तर अशा उभ्या रेषा आधी सुरीने कट करून घेते आणि त्यानंतर आपल्याला जी साईज हवी आहे, थोडीशी लहान, मोठी किंवा मीडियम, त्या साईजमध्येच अशा प्रकारे चौकणी किंवा शंखाकृती आकारामध्ये आपण ही खारी कट करून घेऊ शकतात। जशी आपण मार्केटमधून खारी आणतो ना, थोडीशी लांबट आणि चौकणी आकाराची, तशाच पद्धतीने ही खारी मी तुम्हाला कट करून दाखवते। अशा प्रकारे खारी ही कट करून झालेली आहे। आता एखादी तुकडं मी तुम्हाला यातलं काढून दाखवते। लेयर तुम्ही पाहू शकतात, असे भरपूर हे वेगवेगळे दिसत आहे। तळल्यानंतर आणखीनच छान हे लेयर येतील। आता तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकतात। खूप असे तापलेलं नाही, तर हलकं असं मीडियम तेल हे तापून घेतलेलं आहे आणि गॅस सुद्धा खारी तळत असताना आपल्याला कमी ते मीडियम ठेवायचं आहे। तुम्ही पाहू शकतात खारी ही तेलामध्ये सोडत असताना हलके असे बुडबुडे निघत आहे। टेम्परेचर हे मीडियम तापलेलं तेलाचं असावं आणि गॅस सुद्धा कमी ते मीडियम गॅसच आपल्याला ठेवायचा आहे। मोठ्या फ्लेमवरती किंवा खूप अशा कडकडीत तेलामध्ये किंवा तुपामध्ये ही खारी आपल्याला तळायची नाही। ज्या साईजची तुमची कढई असेल त्या साईजनुसार खारी ही तेलामध्ये सोडायची आहे। खारी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच राहू द्यायची आहे आणि लगेचच झारा वगैरे काही त्याला लावायचा नाही। साधारण 1 मिनिटापर्यंत अशाच पद्धतीने कढईत ही खारी राहू दिली। आता सगळे खारी तेलामध्ये टाकलेली वरही तरंगायला लागलेली आहे। त्यानंतरच मग खारीचे जे पीस आहे ते आपल्याला पलटून घ्यायचे आहे। जास्त ही उलट पालट अशा प्रकारे ही खारी आपल्याला करायची नाही, तर अगदी हलक्या हाताने पलटून घेऊ। खालच्या बाजूनेही तुम्ही पाहू शकतात किती छान असा रंग आलेला आहे आणि लेयरही अगदी वेगवेगळे असे झालेले आहे। खालच्या बाजूने सुद्धा साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत तसंच आपण तळून घेऊ। खारी ही तळत असताना जास्त आपल्याला उलटपालट करायची नाही, फक्त आतापर्यंत एक वेळेसच ही खारी पलटून घेतलेली आहे। आता अर्ध्या मिनिटापर्यंत ही खारी तशीच राहू दिली। त्यानंतर दोघं बाजूने खारीला मस्त असा रंग आलेला आहे। जशी आपण मार्केटमधून खारी विकत आणतो ना, तशाच पद्धतीचा रंग हा दिसत आहे। जास्त डार्कही करायचा नाही आणि असा व्हाईटही राहू द्यायचा नाही। असा मस्त रंग आल्यानंतर झाऱ्यामध्ये ही खारी काढून घ्यायची आहे। या खारीमध्ये तेल असते, तर पूर्ण तेल हे आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग ताटामध्ये घ्यायची आहे। तर टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्यानंतर या टिश्यू पेपरवरती हे खारी आपल्याला काढायची आहे। रंग किती मस्त आलेला आहे आणि भरपूर असे पदर या खारीला सुटलेले आहे। प्रत्येक खारीला भरपूर असे लेयर हे आलेले आहे। तर आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहातच। जर का तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता राहिलेली बाकीची खारी सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे। तळत असताना तेलाचं टेम्परेचर हे कमीच ठेवायचं आहे आणि गॅस सुद्धा कमीच ठेवायचा आहे। कमी ते मीडियम गॅसवरती बाकीची राहिलेली संपूर्ण खारी ही आपल्याला तळून घ्यायची आहे। आता तुम्ही पाहू शकता सगळी खारी मी तळून घेतलेली आहे। सगळ्याच खारीला मस्त असे लेयर सुटलेले आहे आणि एकदम खुसखुशीत जशी आपण मार्केटमधून खारी आणतो ना, तशाच पद्धतीची ही खारी आपली घरच्या घरी होत असते।
त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं वहन वापरायची गरज नाही किंवा खारीही बेकही करायची गरज नाही। अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण ही भरपूर पदर सुटलेली, जशी आपण मार्केटमधून खारी विकत आणतो ना, तशाच पद्धतीची अगदी झटपट ही खारी घरी बनवून घेऊ शकतो। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच ही खारीची रेसिपी आवडते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भरपूर असे पदर सुटलेले आहे खारीचे। अगदी एक एक लेयर आपण हाताने वेगवेगळे करून घेऊ शकतो, अशा पद्धतीची ही खारी होत असते। तर नक्कीच मग पटकन तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल। एक नाही तर सगळ्याच खारीला भरपूर असे हे लेयर आलेले आहे आणि मस्त रंगही असा आलेला आहे। एकदा बनवलेला हा पदार्थ महिनाभर मस्त कुरकुरीत राहतो आणि चविष्टही लागतो। तर आता हा जो पदार्थ आहे मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवत आहे। म्हणून 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि घरातील कुठल्याही वाटीने तुम्ही मोजून घेत असाल तर अशा ह्या वाटीने मी तो मैदा 4 वाटी मोजून घेतलेला आहे। मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। पसरट परातीमध्ये हा मैदा घेतला, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आणि 1 चमचा ओवा टाकायचा आहे। त्यासोबतच चवीनुसार 1 चमचा मीठ टाकते, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सोबतच पांढरी तीळ टाकायची आहे 1 चमचा। पोहे खाण्याच्या चमचाने मेजरमेंट हे 1 चमचाचं दाखवलेलं आहे मी तुम्हाला। आता हे घातलेलं साहित्य सगळं आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे पिठामध्ये सगळं साहित्य हे मिक्स झालेलं आहे। घेतलेला मैदा ह्या वाटीने 4 वाटी मैदा होता, म्हणून अर्धी वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे। तर नॉर्मलच तेल आहे, गरम वगैरे करायची काही गरज नाही। 2 वाटी मैदा असेल तर पाव वाटी तेल टाका। टाकलेलं तेल सगळं असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याला असं छान चोडून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे अशा प्रकारे दोन्ही हाताने जर का चोडून घेतलं तर असं छान लागतं। पहा, अशा हाताच्या तळव्यावरती हे पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे चोडायचं आहे। 1 ते 2 मिनिटापर्यंत अशा प्रकारे हे पीठ चोडून घेतलेलं आहे। पहा, असं तुम्हाला मुटका वळून दाखवते, अशी मुठी ओढली जात आहे पिठाची, इतपत तेल असायला हवं। असं लगेचच हा मुटका फुटत आहे। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे, नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे आणि पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पाणी टाकताना मात्र एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही, तर अशा प्रकारे थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ मळायचं आहे। तर असं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ असं घट्टसर मळून घेतलेलं आहे ह्या प्रकारे। त्यानंतर यावरती झाकण ठेवते आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहे। आता 10 मिनिटानंतर पीठ दाखवते। पहा, इतपत थिक ठेवायचं आहे। आता ह्या कणिकचा आपल्याला एक उंडा काढायचा आहे। जसं आपण चपातीसाठी घेतो ना, त्यापेक्षा थोडा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि राहिलेलं पीठ हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून हवेमुळे ते कडक होणार नाही। आता हा उंडा छान गोल करून घेतलेला आहे आणि पोलपाटावरती ठेवायचा आहे। ह्या उंड्याला पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही, कारण हे पीठ आपण घट्टसर मळलेलं होतं। लाटून घ्यायचं आहे। पीठ मळताना छान घट्टसरच मळा, म्हणजे पीठ व्यवस्थित असं हे लाटलं जाते। पहा, त्या उंड्याची अशा प्रकारे चपातीसारखी ही लाटून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला तेल घ्यायचं आहे। ब्रशनेही लावू शकता किंवा अशा प्रकारे हाताने सुद्धा। तर अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल असं थोडंसं लावून घेते, हाताने पसरून घेते आणि त्यावरती कोरडा मैदा जो आहे ना, तो थोडासा आपल्याला भुरभुरायचा आहे। या प्रकारे असा हाताने सगळीकडे व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे घडी करायची आहे। अशी अर्धी चपाती फोल्ड केली, त्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे। इकडची बाजू सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करायची आहे। त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं तेल लावून घेते आणि यावरती असा मैदा थोडासा टाकायचा आहे। मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा तुम्ही वापरू शकता। पुन्हा अशी घडी करू।
थोडंसं तेल लावते. अशा प्रकारे जेवढे तुम्ही हे लेयर करा ना तेवढी खुसखुशीत आणि भरपूर लेयरची आपली ही खारी शंकरपाळी होत असतात. शंकरपाळी म्हणजे आपण थोडंसं वेगळं लुक त्याला देणार आहोत. असं जास्त दाब देऊन ही घडी आपल्याला करायची नाही, अलगट घडी करायची आहे. पहा, अशा प्रकारे ही घडी करून घेतलेली आहे. त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने अलगद लाटून घ्यायचं आहे. पहा, असं थोडी छोटी चपाती करायची, त्यावरती पुन्हा तेल लावते, पुन्हा थोडासा मैदा टाकते आणि आता अशा प्रकारे घडी करायची आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेवढे आपण लेअर करू ना तेवढीच आपली ही नाश्त्याची रेसिपी मस्त अशी खुसखुशीत आणि क्रिस्पी होणार आहे. पहा, आता अशी लांबट घडी ही झालेली आहे. आता लाटून घ्यायचं आहे. पहा, अशा लांब पट्टीसारखा हा रोल लाटून घेतलेला आहे या प्रकारे. त्यानंतर सुरी घ्यायची आहे, सुरी किंवा पिझ्झा कटर घ्या आणि अशा प्रकारे कट करायचं आहे. आपण जसे फिंगर चिप्स बनवतो ना त्यानुसारच हे दिसत असतात. तर मैत्रिणींनो, कट करत असताना यापेक्षा बारीक कट केले तर काही हरकत नाही, पण जाड कट करू नका. ही साईजही तुम्ही ठेवू शकता. सगळा हा पट्टी रोल कट करून झालेला आहे या प्रकारे. पहा, अशा एकसारखे हे दिसत आहे. आता एक या ठिकाणी तुम्हाला उचलूनही दाखवते. पहा, भरपूर असे हे लेयर सुटलेले आहे. असे केल्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि गरम तेलामध्ये सोडायचे आहे. तेल गरम असायला हवं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरती थोड्या वेळासाठी राहू द्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची, थोडी लहान करायची. जास्त लहान गॅसवरती तळले तर तेलकट होतील आणि मोठ्या गॅसवरती तळले तर बाहेरून लाल होतील पण आतमध्ये ते कच्चे राहतील, त्यामुळे मऊ पडू शकता. म्हणून गॅस थोडासा कमी अधिक करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तर मंडळी, तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार टाकू शकता. तर आता एवढे हे कट केलेले 2 बॅचमध्ये मी तळून घेणार आहे. अर्धे टाकले. जास्त ही उलटपालट करायची काही गरज नाही. उलटपालट करत असताना अगदी अलगद हाताने करायची आहे. पहा, आणि मस्त अशा रंगावरती येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती मस्त असा लालसर गुलाबी रंग आलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे. त्यानंतर पूर्णपणे तेल निथळून हे आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे आहे. पहा, किती मस्त दिसत आहे. याला तुम्ही खारी शंकरपाळी म्हणू शकता किंवा खारी फिंगर चिप्स सुद्धा म्हणू शकता. पहा, अतिशय मस्त. आणि अशाच प्रकारे सगळ्या कणिकचे हे आपल्याला करायचे आहे. 1 किलो मैद्यामध्ये हे भरपूर होतात. 5 ते 6 दिवसाच्या प्रवासासाठी आपल्याला जायचं असले तर आपण हे नक्कीच करून घ्या. महिनाभर जरी आपण ठेवले हे अजिबात खराब होत नाही. आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे हे खारी शंकरपाळी होत असतात. पहा, अगदी लांब मिरची सारखे हे दिसत असतात. याला तुम्ही काही नाव ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. एवढे हे झालेले आहे. शेवटच्या बॅचपर्यंत मी तुम्हाला हे तळून दाखवलेले आहे. पहा, असे हे भरपूर झालेले आहे आणि रंगही किती मस्त असा एकसारखा दिसत आहे. पहा, असे जवळ घेतले तर भरपूर सारे असे वेगवेगळे पदर सुटलेले मस्त लेयरचे हे दिसत असतात. तोडूनही दाखवते. अतिशय खुसखुशीत होत असतात. वयस्कर मंडळी किंवा लहान मुलं असतील तेही सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील एवढे हे खुसखुशीत होत असतात. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. चहा सोबत सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा खाऊ शकता. त्यासाठी पसरट एखादी भांडं घ्यायचं आहे, असं बाउल वगैरे, आणि त्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं. आता ही बिस्किट आपल्याला मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत करायची आहे. म्हणून यामध्ये अर्धा कप
बारीक रवा टाकायचा आहे। जो 0 नंबरचा असतो ना तो रवा टाका। जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि मगच टाका। पाव कप डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खीस आणि आपल्या चवीसाठी पाव चमचा वेलची पूड एवढं साहित्य टाकलं। सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पिठामध्ये सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे। आता हे बाउल आपण बाजूला ठेवू। दुसरं बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 कप साखर घालते। आपल्या चवीनुसार थोडी कमी अधिक करू शकतात, पण 1 कप अगदी परफेक्ट होते। 1 कप साखरसाठी अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध सुद्धा वापरू शकतात, पण जास्त दिवसासाठी बिस्किट टिकवायची असेल तर पाण्याचाच वापर करून बिस्किट बनवा। आता साखर ही पाण्यामध्ये आपल्याला विरघळायची वगैरे काही नाही किंवा पाक करायचा नाही, फक्त अशी साधारण अर्ध्या मिनिटासाठी मिक्स करून घ्यायची आहे पाण्यामध्ये। पाव कप तेल टाकायचं आहे। साधं नॉर्मलच तेल टाकायचं आहे, गरम वगैरे कडकडीत करायची काही गरज नाही किंवा हे बिस्किट बनवण्यासाठी आपल्याला भरपूर सारं तूप किंवा बटरही वापरायची गरज नाही। आता पिठामध्ये टाकलेलं तेल सगळं पिठाला अशा प्रकारे हाताने मस्त चोडून घेऊ। पूर्ण कणाकणाला हे तेल लागलं गेलेलं आहे। असा मुटका जर का वळला तर असा मूठ वळली जाते, इतपतच तेल असायला हवं। आता हे साखरेचं पाणी घेतलेलं आहे। ही साखर अजिबात विरघळलेली नाही, तुम्ही पाहू शकतात अशी अगदी थोडीच विरघळलेली आहे, अख्खी साखर अजून आहे। हे साखरेचं पाणी थोडं थोडं पिठामध्ये टाकते आणि ह्या पिठाचा उंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे। हे जे घेतलेलं पाणी आहे एवढ्या पिठासाठी अगदी परफेक्ट आहे। जर का तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही वाटीच्या प्रमाणाने हे सगळं साहित्य घ्या। सगळं साहित्य अगदी प्रमाणशीर आहे। आता सगळं पाणी हे जे आहे ते टाकून घेते आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ छान असं हे घट्टसरस मळलं जाते। जर का तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलं असेल, थोडंसं पीठ जाड किंवा बारीक असेल तर साधारण पोहे खाण्याचा 1 चम्मच पाणी कमी वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता। सगळं पाणी हे पिठामध्ये टाकलं। आता हे पीठ मळून घेते। अशा प्रकारे घट्टसर हे पीठ मळून घेतलेलं आहे इतपत। आता झाकण ठेवते आणि फक्त 5 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे। आता 5 मिनिटं हे झालेले आहे। पीठ बघू। आता ह्या पिठाचा एक उंडा काढायचा आहे। उरलेल्या बाकीच्या पिठावरती झाकण ठेवायचं आहे आणि हा उंडा पोळपाटावरती आपल्याला लाटून घ्यायचा आहे। हे जे बिस्किटसाठीचं पीठ छान असं घट्टसर मळलं जाते, त्यासाठी कोरडं पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही। काही न वापरता असं हे लाटलं जाते। लाटताना मात्र चपातीसारखं पातळसर आपल्याला लाटायचं नाही, तर असं थोडंसं जाड लाटायचं आहे या प्रकारे। आता हे लाटून घेतलेलं आहे, यापेक्षा पातळसर लाटू नका। त्यानंतर सुरी घ्यायची आहे आणि सुरीने आपल्याला ज्या साईजमध्ये ही बिस्किट करायची आहे त्या साईजनुसार कट करायची आहे। आता चौकोनी आकारामध्ये मी बिस्किट कट करते, म्हणून अशा प्रकारे ही चपाती लाटून घेतलेली कट करायची आहे। या प्रकारे अशा प्रकारे ही चौकोनी बिस्किट आपली झालेली आहे आणि ही साईडची पट्टी जी आहे ती पुन्हा आपल्याला लाटून घ्यायची आहे दुसऱ्या उंड्यासोबत। ही बिस्किट बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी परफेक्ट होतात, चविष्टही सुद्धा लागतात। जाळी तुम्ही पाहू शकता इतपत ठेवायची आहे। तर मंडळी, आपण अशी ही बिस्किट मार्केटमधून आणली किंवा बेकरीमधून बनवून आणली, त्यावरती काही ना काहीतरी डिझाईन असते, तर अशीच आपण डिझाईन सुद्धा घरी करूया। कुठल्याही प्रकारचं मशीन किंवा साचा न वापरता सुरीने अशा फक्त लाईनीन द्यायची आहे। असं थोडासा दाब दिला ना अशी रेषा ह्या बिस्किटवरती उमटते। अशाच प्रकारे बाकीच्याही बिस्किटांवरती डिझाईन करून घेते। तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही डिझाईन यावरती करू शकता, पण ही अतिशय सिंपल आणि दिसायलाही छान वाटते, म्हणून अशा प्रकारे ही डिझाईन मी करून घेते। मस्त दिसत आहे ना? अशाच प्रकारे सगळ्या बिस्किटावरती ही डिझाईन करून घेतलेली आहे। अशा रेषा उमटून घेतलेल्या आहे। आता ही बिस्किटं बनवलेली प्लेटमध्ये ठेवत घ्यायची आहे।
आता मी तुम्हाला थोडीशी वेगळ्या पद्धतीची म्हणजे गोलाकारामध्ये बिस्किट कशी बनवायची आणि थोडीशी वेगळी डिझाईन तेही मी तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे चपातीप्रमाणे ही जाड लाटून घेतलेली आहे। त्यानंतर ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासने अशी गोल बिस्किटही कट होतात। कुठल्याही प्रकारचा आपल्याला कुकीज कटर वापरायची गरज नाही। ग्लास तर प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असतोच। फक्त ग्लास घ्यायचा आणि ग्लासने अशा प्रकारे कट करायचं आहे। त्यानंतर जी शिल्लकची चपाती असते ना यामध्ये ती शिल्लकचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे कणिकचा। आणि आपली ही गोल बिस्किट झालेली आहे। आता या बिस्किटांवरती सुद्धा आपण काहीतरी डिझाईन करू। तर पहा, ग्लासचाच वापर करून आपण ही बिस्किट कट केली आणि आता ग्लासचाच वापर करून ह्या बिस्किटांवरती सुद्धा डिझाईन करू शकू। अशा प्रकारे कुणाला वाटणार सुद्धा नाही का ही बिस्किटांवरती डिझाईन जी केलेली आहे ना ती ग्लासचा वापर करून केलेली आहे। किती मस्त दिसत आहे ना। आणि बनवायलाही सोपी, अतिशय झटपट होत असते। फक्त ग्लास असा ठेवत घेतला ना अशा प्रकारची ही डिझाईन होते। मस्तच। अशाच प्रकारे सगळ्या बिस्किटावरती ही डिझाईन करून घेते। पहा किती स्पीड मध्ये होते ना। तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा। अगदी परफेक्ट रेसिपी आहे। ही गोल बिस्किट झालेली आहे। चौकोनी बिस्किटा इतकीच गोल बिस्किट सुद्धा मस्त दिसतात दिसायला। हा झाला बिस्किटचा दुसरा प्रकार। आता मी तुम्हाला तिसऱ्या प्रकारे सुद्धा बिस्किट कशा प्रकारे बनवायची हे दाखवणार आहे। फक्त 2 कप गव्हाच्या पिठामध्ये भरपूर आपली ही बिस्किट होत असतात। आता ही कणिक आहे। कणिकचे आपल्याला असे गोळे करायचे आहे। असे छोटे छोटे उंडे करून घेते। उंडे हे केल्यानंतर पेढ्यांसारखे चपटे करायचे आहे ह्या प्रकारे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे अप्पे पात्र। अप्पे पात्रामध्ये जशी ही बिस्किट होतील त्या साईजचाच उंडा घ्यायचा आहे आणि असं पेढ्यांसारखे चपटे करून हे ठेवून घेतलेले आहे। आता बिस्किट छान असे आकर्षक दिसण्यासाठी यावरती काही ड्रायफ्रूट आपण चिटकून घेऊ शकता अशा प्रकारे, किंवा स्किप सुद्धा करू शकतात। नाही लावलं तरी काही हरकत नाही। यावरती थोडेसे पिस्त्याचे काप अशा प्रकारे थोडेसे चिटकून घेते आणि या बिस्किटाला मस्त असा रंग येण्यासाठी बिस्किटाला अशा प्रकारे थोडंसं दूध लावायचं आहे। ब्रश असेल तर ब्रशने लावा किंवा ब्रश नसेल तर अशा प्रकारे हाताने सुद्धा आपण हे दूध लावून घ्यायचं आहे, अगदी थोडंसंच। त्यानंतर गॅसवरती तवा ठेवलेला आहे खाली लोखंडाचा आणि त्यावरती हे अप्पे पात्र ठेवलं। गॅस चालू केलेला आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे। झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटापर्यंत हे असंच राहू द्यायचं आहे। मस्त हे बिस्किट होतात। आता ही बिस्किट होत आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल असं हलकं गरम झालं का त्यामध्ये हे जे बिस्किट आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर मंडळी, हे बिस्किट तळण्यासाठी आपल्याला कडकडीत अशा तेलाचा वापर करायचा नाही, तर असं नॉर्मल मीडियम सारखं तेल तापलेलं आहे आणि तशाच तेलामध्ये बिस्किट सोडली। गॅस अगदी कमी आहे, कमी ते मीडियम गॅसच ठेवायचा आहे बिस्किट तळत असताना। अशी मिनिटभरासाठी खालून होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर थोडासा रंग बदलला अशा प्रकारे ही बिस्किट अलगद हाताने आपल्याला पलटून घ्यायची आहे। हे बिस्किट आपल्याला मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत करायची आहे। त्यासाठी गॅस जर का आपण मोठा ठेवला तर बिस्किट ही बाहेरून लाल होतील आणि आतमधून कच्ची राहतील। पण जर का कमी गॅसवरती आणि मीडियम तापलेल्या तेलामध्ये ही बिस्किट जर का तळून घेतली तर मस्त आतपर्यंत कुरकुरीत ही बिस्किट होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात। आता बिस्किटांना मस्त असा रंग आलेला आहे। असा बदामी रंग आला का बिस्किट तेलाच्या आतून काढायची आहे। अगदी गॅस कमीच होता, कमी गॅसवरती मस्त असा रंग आलेला आहे आणि छान अशा रंगावरती आल्यानंतर तेल निथळून ही बिस्किट काढून घ्यायची आहे। पहा काय मस्त बिस्किट दिसत आहे आणि अजिबात तेलकट ही बिस्किट होत नाही। वाटत सुद्धा नाही का ही बिस्किट आपण तळलेली आहे। अशाच प्रकारे कढईमध्ये असलेले सगळे बिस्किट आपल्याला काढून घ्यायचे आहे। बिस्किटांना अशाच प्रकारचा रंग आला, यापेक्षा डार्क रंगाची किंवा पांढरट सुद्धा ठेवू नका। मस्त अशी ही बिस्किट तळून घेतलेली आहे। अशाच प्रकारे राहिलेली बिस्किट सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे। गोल बिस्किट सुद्धा मी तुम्हाला तळून दाखवते। तेलाचं टेम्परेचर सुद्धा तुम्ही पाहू शकतात, इतपतच असायला हवं गरम।
काही सेकंदसाठी साधारण अर्ध्या मिनिटासाठी असंच बिस्किट एक बाजूने होऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग अलगद हाताने ही सुद्धा बिस्किट आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि आधीच्या बिस्किटांप्रमाणेच ही गोल बिस्किटे सुद्धा तळून घ्यायची आहे। आता दोन्ही बाजूंनी बिस्किटांना मस्त असा रंग आलेला आहे। असं थोडासा डार्क बदामी रंग आल्यानंतर बिस्किट तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे। तर ही बिस्किट बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि चविष्ट सुद्धा हे बिस्किट आहे। नवी शिकणारे सुद्धा अगदी सहज परफेक्ट अशी चविष्ट बिस्किट पहिल्या प्रयत्नातच बनवतील एवढी मात्र नक्कीच खात्री आहे। आता राहिलेली बिस्किट सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे। सगळी बिस्किट ही तळून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता काय मस्त रंग दिसत आहे आणि एकदम मस्त कुरकुरीत आवाजही तुम्ही ऐकू शकता। अजिबात तेलकट कुठेही बिस्किट दिसत नाही। मार्केटमधून आपण साखर लावलेली अशी बिस्किट आणतो ना, तशाच पद्धतीची ही बिस्किट झालेली आहे। तर अशा प्रकारची गव्हाच्या पिठाची बिस्किटे आपण बेकरीमधून सुद्धा बनवून आणू शकतो, पण बेकरीमध्ये पाहिजे तशी स्वच्छता सुद्धा नसते आणि आपल्याला भरपूर पैसे सुद्धा मोजावे लागतात। पैसे न खर्च करता मस्त आपण ही बिस्किटे बनवलेली आहे। तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट ही बिस्किट होत नाही। थोडं सुद्धा वाटत नाही का ही बिस्किट तेलामधून आपण तळून घेतलेली आहे, अजिबात सुद्धा नाही वाटत। तुम्ही कुणालाही खायला दिले तर अजिबात खाताना सुद्धा ओळखू येत नाही का ही बिस्किट आपण तळून घेतलेली आहे। तर आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच आहे का बिस्किट ही किती कुरकुरीत झालेली आहे। ही बिस्किट मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त खुसखुशीत, वयस्कर मंडळी सुद्धा खाऊ शकतील एवढी मस्त चविष्ट ही बिस्किट होत असतात। तुम्ही नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपल्याला घ्यायचा आहे रवा। तर घरातील कुठलाही कप मेजरमेंट असो किंवा वाटी असो, एखादी भांडं सेट करून घ्यायचं आणि त्याच्याने हे साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। तर एक वाटी रवा घेतलेला आहे। असा मीडियम हा रवा आहे जाडीचा, खूप बारीक सुद्धा नाही आणि खूप जाड सुद्धा नाही। घेतलेला रवा अशा ह्या बाउलमध्ये टाकला आणि त्यामध्ये 1 चमचा पांढरी तीळ घालायची आहे। त्यानंतर पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजेच पिठी साखर। साखर घालायची नसेल तर तुम्ही गुळाची पावडर सुद्धा वापरू शकतात आणि गोड करायची असेल खूप गोड ही रेसिपी तर 1 वाटी सुद्धा तुम्ही साखर यामध्ये टाकू शकतात, पण 1 वाटीला कमी घेतली तर चवीला अगदी परफेक्ट छान लागतं। तर पाऊण वाटी साखर, तीळ आणि रवा सगळं हे मिक्स करून घेतलं। आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे। ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलेला आहे। दूध किंवा तुम्ही पाणी सुद्धा घेऊ शकता। चवीसाठी थोडीशी वेलचीची पूड घालायची आहे आणि दुधाला उकळी येऊ द्यायची आहे। वेलची पावडर दुधाला उकळी येण्याच्या आधीच टाका, म्हणजे वेलचीची चव दुधामध्ये छान उतरते। दुधाला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्यानंतर लगेचच त्यामध्ये हा रवा घालायचा आहे। असं थोडा थोडा करून मिक्स करायचा आहे चमचाने, म्हणजे यामध्ये गाठी वगैरे होत नाही। पहा, सगळं हे रव्याचं मिश्रण टाकलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आता कमी ठेवलेली आहे आणि कमी असतानाच रवा दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। पहा, असा हा मिक्स केल्यानंतर लगेचच दूध हे शोषलं जाते। आता या ठिकाणी अर्धी वाटी ओल्या नारळाचा किस घालायचा आहे। नारळ फोडून त्याचा जो पाठीचा भाग असतो तो काढून घेतलेला आहे काळा आणि त्यानंतर मिक्सरमध्ये हा नारळ बारीक करायचा आहे आणि असा अर्धी वाटी हा ओल्या नारळाचा किस यामध्ये मिक्स करायचा आहे। अर्धी वाटी किंवा 1 वाटी सुद्धा तुम्ही किस वापरू शकतात ओल्या नारळाचा। तर नारळ फोडून त्याचा किस करेपर्यंत जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकतात, म्हणजे रेडीमेड खोबऱ्याचा किस। आता या ठिकाणी थोडंसं मीठ घालायचं आहे। गोडाचा पदार्थ आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर हा पदार्थ चवीला आणखीनच छान लागतो। मीठ मी सुरुवातीला घातलेलं नाही, कारण आपण या रेसिपीमध्ये दुधाचा वापर केलेला आहे। सुरुवातीला जर का दुधामध्ये मीठ घातलं असतं तर दूध हे फाटलं असतं, म्हणूनच मी नंतर मिठाचा वापर केलेला आहे। जर का तुम्ही पाणी वापरत असाल ही रेसिपी करण्यासाठी तर जेव्हा आपण रव्यामध्ये तीळ मिक्स केलेली होती त्यावेळेस सुद्धा थोडंसं मीठ वापरू शकता। आता पहा, सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आपल्याला आणि कमी गॅसवरतीच मिक्स करून घेतलेलं आहे। फक्त 1 मिनिटामध्येच असं हे घट्टसर मिश्रण होतं। आता सगळं चमचाला चिटकलेलं मिश्रण काढायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून घेऊ।
गॅस अगदी मंद करायचा आहे. मंद गॅसवरती काही सेकंदसाठी फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि बंद गॅसवरती साधारण 1 मिनिटापर्यंत राहू देऊ असं झाकून. म्हणजे वाफेमध्ये छान असं हे शिजलं जातं. पहा, रवा शिजलेला आहे आणि मिश्रणसुद्धा छान घट्टसर झालेलं आहे. तुम्ही अगदी पाण्याचं किंवा दुधाचं प्रमाण योग्य घ्या, म्हणजे असंच घट्टसर हे मिश्रण होतं. आता या ठिकाणी पहा, मिश्रण असं झालेलं आहे. खूप हा रवा शिजलेला सुद्धा नाही, पण अशा पांढऱ्या कण्या त्यामध्ये दिसत आहे. तर आपण जी रेसिपी करत आहोत ना, त्या रेसिपीसाठी अशा प्रकारेच रवा आपल्याला हा शिजलेला असायला हवा. साखर जर का आपण नंतर घातली असती तर याचा पूर्ण शिरा झाला असता आणि रेसिपीला मस्त कुरकुरीत असापणा आला नसता. म्हणून साखर आधीच मिक्स करून घ्या, म्हणजे असं छान हे आपल्याला हवं तसं शिजते. आता मिश्रण हे व्यवस्थित असं झालेलं आहे, ताटामध्ये काढून घेऊ. मिश्रण हे खूप गरम आहे, त्यासाठी थोडंसं गार होऊ द्यायचं आहे. खूप गार सुद्धा नाही, तर हाताला चटका सोचवेल इतपत हे गार होऊ द्यायचं आहे. पहा, गरम आहे, पण थोडंसं हाताला चटका सहन होईल इतपत झालेलं आहे. त्यानंतर हे हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे. असं स्मूथ करून घेऊ. जास्तही मळावं लागत नाही, काही सेकंदसाठी फक्त मिश्रण हे अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग असा हा उंडा काढायचा आहे. असा पहा गोळा, लहान साईजचं लिंबू असते ना, त्या साईजचा गोळा घेतलेला आहे आणि असा गोल करून दाबून घ्यायचा आहे. पहा, अशा प्रकारे काठ सुद्धा आपल्याला व्यवस्थित करायची आहे. असे लहान साईजचे बिस्किट असतात ना, त्यानुसार हे गोल गोल करायचे आहे. तर अशी लहान साईजचे सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा थोडे मोठे सुद्धा करू शकतात. आता पहा, या ठिकाणी मी थोडासा मोठा उंडा घेतलेला आहे, असा पेढ्यासारखा, आणि त्याने दाबून घ्यायचा आहे हाताने. पहा, किंवा ह्या साईजचे सुद्धा तुम्ही करू शकता. थोडंसं कोमट असतानाच मिश्रण करून घ्या, म्हणजे अगदी भरभर होतात. पहा, ही लहान साईज आणि ही थोडीशी त्यापेक्षा मोठी साईज तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजनुसार करू शकता, थोडेसे लहान किंवा थोडे मोठे. आता मी थोड्याशा या मोठ्या साईजनुसारच करून घेते. पहा, कुठेही जास्त क्रॅक जात नाही, काही नाही, अगदी बराबर असे हे होत असतात. ही रेसिपी एकदम बनवायला सोपी आहे आणि थोडीशी वेगळी आहे. चवीला अप्रतिम लागते. तुम्ही जर का पहिल्यांदा वेळेस जर का घरामध्ये ही रेसिपी करत असाल तर घरातील सगळ्याच मंडळींना नक्कीच ही रेसिपी आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा करून ही रेसिपी खाल. पहा, अशा प्रकारे हे मीडियम साईजचे 12 झालेले आहे. पहा, अगदी बिस्किटांसारखे, की तुम्ही याला काय नाव वेगळं असं देऊ शकता, मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. पहा, छान असे हे झाल्यानंतर लगेच आपल्याला तळायचे आहे. सोबतच गॅसवरती कढई ठेवायची आहे, त्यामध्ये तेल घातलं. तेलामध्ये किंवा तुपामध्ये सुद्धा तुम्ही हे तळून घेऊ शकता. मी तेलामध्येच तळून घेत आहे. जसं आपण पुरी वगैरे तळण्यासाठी तेल वापरतो ना, तितपतच गरम आहे तेल. गॅसची फ्लेम मोठी सुद्धा ठेवायची नाही आणि कमी सुद्धा नाही, तर मीडियम गॅसवरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. पहा, अशा प्रकारे एक एक कढईमध्ये जेवढे मायतील त्यानुसार सोडायचे आहे. साधारण 4 हे सोडले. मी सध्या तरी या रेसिपीला बिस्किट या नावानेच म्हणते. तुम्हाला काही वेगळं नाव द्यायचं असले तर तुम्ही कमेंट्स करून नक्कीच कळवा. मी आधी सांगितल्याप्रमाणे मंद आचेवरती तळले तर हे तेलकट होतील आणि मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती तळले तर बाहेरून लाल होतील आणि आतमधून कच्चे राहतील. पाहिजे तसे कुरकुरीत होणार नाही. म्हणूनच गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. मीडियम गॅसवरती अशा प्रकारे उलटपालट करून असं छान लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर आता लवकरच नारळी पौर्णिमा सुद्धा येत आहे. नारळी पौर्णिमानिमित्त तुम्ही ही रेसिपी करून पहा, घरातील सगळ्यांनाच आवडेल. पहा, आता या ठिकाणी रंग सुद्धा बदललेला आहे, असा लालसर रंग आलेला आहे. त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेऊ. नवीन शिकाऊ सुद्धा अगदी परफेक्ट ही रेसिपी करू शकतील एवढी सोपी आहे आणि घरात उपलब्ध असलेल्याच मोजक्या साहित्यात सुद्धा ही रेसिपी होत असते. तेल निथळू दिलेला आहे, अजिबात तेलकट ही रेसिपी होत नाही. तर अशाच प्रकारे राहिलेले सगळे बिस्किट मी तळून घेते. बिस्किट तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे, ते दाबून ऑलवरती प्रेस करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो सगळ्यात आधी नवीन व्हिडिओ पाहता येईल. हे सगळं काही निःशुल्क आहे.
पहा, अशा प्रकारे हे बिस्किट तळून घेतलेले आहे आणि गार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत ही रेसिपी आपली झालेली आहे. आवाजावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल, मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आणि दिसायला सुद्धा मस्त अशी ही रेसिपी दिसत आहे. पहा, आहे ना अतिशय छान अशी कुरकुरीत, बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त सॉफ्ट अशी ही रेसिपी होत असते. तुमच्या घरामध्ये लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळींना सगळ्यांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे. पहा, तोडून सुद्धा दाखवते. बाहेरून कुरकुरीत इतकीच आतमधून सॉफ्ट अशी आहे आणि दिसायलाही मस्त. तर मंडळी, तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.